शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती प्रस्ताव आता शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन सादर होणार। पुणे दिनांक 8 मे 2026 महाराष्ट्र राज्यातील अनुदानित माध्यमिक, प्राथमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती आणि अनुषंगिक प्रकरणांचा निपटारा आता अधिक गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने होणार आहे। शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत 8 मे 2026 रोजी काढण्यात आलेल्या अधिकृत पत्रानुसार हे सर्व प्रस्ताव आता शालार्थ या ऑनलाईन प्रणालीद्वारे महालेखाकार कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे। ई-गव्हर्नन्स अंतर्गत विभागातील माहिती व तंत्रज्ञान सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आणि सेवानिवृत्तीची प्रकरणे विहित कालमर्यादेत निकाली काढण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। महत्त्वाचे मुद्दे व बदल। ऑनलाईन प्रणाली झाली लाईव्ह। महालेखाकार मुंबई आणि नागपूर कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करण्याची सुविधा 1 मे 2026 पासून पूर्णपणे कार्यान्वित लाईव्ह करण्यात आली आहे। ऑफलाईन पद्धत तुर्तास सुरू। शिक्षकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी ऑनलाईन प्रणालीसोबतच तुर्तास प्रचलित ऑफलाईन पद्धतीनेही महालेखाकार कार्यालयास मुंबई नागपूर प्रस्ताव सादर करता येतील। तांत्रिक अडचणींसाठी संपर्क। ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव अपलोड करताना काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास संबंधित विभागांना महा-IT मुंबई यांच्याशी संपर्क साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शासनाचा उद्देश सेवानिवृत्तीच्या प्रकरणांमध्ये पारदर्शकता आणणे, वेळेची बचत करणे आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे निवृत्तीवेतन वेळेत मिळवून देणे हा या डिजिटल सुविधेमागील मुख्य उद्देश आहे। हे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, माध्यमिक जीप आणि वेतन व भविष्य निर्वाह निधी अधीक्षकांना तात्काळ अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आले आहेत। या निर्णयामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा। त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा। आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सअपवर पाठवले जाईल। लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे।